नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्याकडे जी बाई पुढची गोष्ट आहे ना, ही मला माझे मित्र निखिलने सांगितली होती. ठीक आहे, तुला माहिती आहे कल्याण विठ्ठलवाडीला जोडणारा एक वाळधुनी ब्रिज आहे. हो. त्या ब्रिजवरही बऱ्याच लोकांना हॉन्टेड अनुभव आलेत. त्या ब्रिजच्या जस्ट खाली एका साईडला कब्रिस्तान आहे, एका साईडला स्मशानभूमी आहे. आणि तिथे असं म्हटलं होतं की तिथे एका चुड्यालचं एक घर आहे. ती बऱ्याच वर्षांपासून तिथे घर करून आहे, आणि जोही व्यक्ती तिच्या टाईमला तिथे त्यांना दिसतो त्यांना ती खूप त्रास देते. आणि असं ते एका मुलाबरोबर तिथे झालेलं, जो दारू पिऊन तिथून येत होता रात्रीच्या वेळी बाईकवर. आणि जसं तो घरी आला ना, त्याला खूप जास्त ताप भरला. त्याची बोबडी वळली होती, त्याला बोलायला जमत नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टरांकडे वगैरे त्याला नेलं, जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की त्यांनी एका बाईला बघितलं होतं, जी ब्रिजवर अशी एकदम एका पाळीसारखी चालत होती आणि त्याच्याकडेच बघत होती. तेव्हापासून आता माहिती नाही हे खरोखर त्याबरोबर घडलं होतं की त्याचा फास होता, पण ताप हा रिअल होता बाई. आणि आता मला वाटतं पॉडला वेळ झाला आहे आपल्या, पण माझ्याकडे गोष्टी एवढ्या आहेत ना की ते संपत नाही आहेत. पण ही शेवटची स्टोरी आहे. आणि म्हणजे ही स्टोरी मुंबई लोकल ट्रेनमधली आहे. आपण जिथून स्टार्ट केलं मंडळी, तिथेच आपण एंड करूया. ठीक आहे, ही हॉरर स्टोरी कांदिवली इथे घडली होती. तर ही गोष्ट अमितबरोबर घडली होती. अमितचं लग्न होतं आणि त्याचं पूर्ण परिवार खूप जास्त खुश असतं. अमितही खूप जास्त खुश होता. त्याचं प्रेम होतं आणि ते बरंच 5-6 वर्ष चाललं होतं त्याचं प्रेम. ठीक आहे, आणि ज्या दिवशी त्याचं लग्न वगैरे सगळी तयारी वगैरे झाली, त्याची जी बारात होती ती लग्नाच्या इथे पोचली मंडपात वगैरे, आणि लग्न होणारच तितक्यातच त्याची जी होणारी बायको होती ती त्याच्याच मित्राबरोबर पळून गेली. बापरे. याचं दुःख अमितला एवढं झालं की त्याला काहीच समजलं नाही. तो गेला, त्यांनी भरपूर दारू वगैरे पियाला तो, आणि तो मंडप सोडून पळून निघून गेला. लोक त्याला शोधतायत हा निघून गेला, कारण त्याचा धक्का आणि ती एम्बॅरेसमेंट आहे ना त्यासाठी खूप जास्त होती. त्यांनी त्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्याच्या घरच्यांना कन्व्हिन्स केलं होतं, घरचे नाही बोलत होते, पण त्यांना कन्व्हिन्स करून जेव्हा फायनल त्याचं लग्न होणार होतं, त्या मुलीने त्याच्याबरोबर एवढं असा धोका केला, हे त्याला अजिबात सहन नाही झालं. तो गेला आणि तो एका ट्रेनमध्ये चढला. जेव्हा तो ट्रेनमध्ये चढला ना, तो डोरवर उभा होता. मला वाटतं रात्रीचा उशीरच झाला होता. डोर उभा होता, बऱ्यापैकी ट्रेन खाली होती, आणि डोरवर उभा होता आणि त्याला बरेच असे विचार येत होते की काय आयुष्य आहे माझा, काय झालं आहे, म्हणजे मी काय स्वप्न बघितली होती, माझ्यावर काय झालं, मला काहीच समजत नाही. आता माझं पुढे जगून तरी काय उपयोग आहे, मी मरून जातो. आणि जसं हे विचार आले ना, त्याच्या डोक्यात, तसंच त्याला असेही विचार यायला लागले, मी उडी मारू का इथून, मी मरून जाऊ का, मी आयुष्य संपवू का. आणि तितक्यातच आहे ना, त्याला ना एक मागून एका बाईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जेव्हा त्याने मागे बघितलं, ते बोलते, मार ना उडी मार, दम आहे तर मार उडी. तो घाबरला आणि ते बोलते, जा रे, मी काय पण करेन, मला जे पाहिजे ते करेन, तू नाही, तू कोण आहेस. तो तिला म्हणजे चिडून एकदम रागाने भांडायला लागला. ती बाई मागे झाली आणि उडी मारली आणि खाली पडला. आणि जसाच हा उठला ना, बघितलं आणि काय ह्याला लागलंही नाही, म्हणजे ट्रेनमधून तोंड बिंड फुटायला पाहिजे, पूर्ण बॉडी, जे माणसाचा जीव जातो, याला काहीच झालं नाही, हा एकदम सही आहे. आणि जसंच त्यांनी मागे बघितलं ना, तीच बाई माझा पाठलाग करत होती, ह्याच्या मागे धावत होती आणि याला पकडलं होते. तो घाबरला आणि तो धावत सुटला आणि तो तिथे शोधू लागला. त्याला समोर एक हॉटेल दिसलं. हा तो हॉटेलमध्ये गेला आणि तिकडच्या रिसेप्शनिस्ट जो होता त्याला विचारत होता की त्याला विचारत होता की अरे मला रूम पाहिजे, मला रूम मिळेल का, मला रूम दे, माझं पाठलाग करते, ही बघी बाई बघते. पण जो तो रिसेप्शनिस्ट होता त्याच्या तोंडावर काहीच हालचाल नव्हती. म्हणजे त्यात असं की तो ह्याला भावच देत नव्हता. तो बोलतो, अरे तुला दिसतंय की नाही, तुला काय करतोय, असं तसं तो ओरडून सांगतोय. पण रिसेप्शनिस्टच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नाही आहेत. तितक्यात मागून त्याच्या खांद्यावर तोच हात आला आणि त्याने मागे बघितलं तर तीच बाई त्याच्याकडे हसते आणि बघते की तू कसा ऐकेल तुझा, तू तर मेलायस ना. बापरे. जेव्हा तू ट्रेनमधून उडी टाकलीस ना, मीच तुला उडी टाकायला सांगितली, उडी टाकली तिथेच मेलायस, आणि आता ही तुझी आत्मा पळते. चल मी घेऊन जाते तुला, चल, माझ्याशी नाही वाचू शकत तू,
भाई म्हणजे ती ॲक्च्युली एक आत्मा होती. आपण बोलतो ना की ट्रेनमध्ये असे नेगेटिव्ह विचार नाही ठेवले पाहिजे, असं काही विचार नाही केले पाहिजे, ट्रेन खेचते तिकडे बरेच नेगेटिव्ह गोष्टी असतात. तर तसंच काही त्याच्याबरोबर घडलं आणि तिथे त्याचा जीव गेला. तर मला वाटतं ही स्टोरी होती भाई. आता जी माझी पुढची गोष्ट आहे ना ती पण तशीच काहीतरी आहे. ही गोष्ट मी जवळजवळ 1.5 वर्ष आधी आपल्या एका सबस्क्रायबरनी मला सांगितली होती, जेव्हा आपण लाईव्ह करत होतो. ही एका भाऊ बहिणीच्या प्रेमाची गोष्ट आहे आणि ही खरोखर घडली आहे. जो भाऊ होता तो खूप लहान, म्हणजे 4-5 वर्षाचा असेल, ज्याला नुकतीच समज आली होती. आणि जी बहीण होती ती ती 13-14 वर्षाची होती. ठीक आहे. तर झालं असं होतं ना की जो तो बाळ होता ना, लहान बाबू, त्याला आजारपण होता. म्हणजे त्याला कसला तरी आजारपण होतं. लहानापासूनच त्याच्या हृदयात एक होल होता आणि त्यामुळे त्याला भरपूर त्याचे ट्रीटमेंट झाले, बऱ्याच गोष्टी झाल्या. लहानपणात त्याच्या आईवडिलांनी खूप काळजी केली, खूप डॉक्टरी गेली, पण तरीही ते लोक त्याला वाचवू शकले नाही आणि शेवटी त्याचा जीव त्याला गमवावा लागला. तर काय झालं की त्या गोष्टीचा आहे ना, आता समज एक बाळ जो गेल्या 5 वर्ष त्यांच्यावर स्वतःचं बाळ, विचार कर ते गेल्यावर किती दुःख होईल. म्हणजे बोलतात ना की तो खूप खूप मोठं म्हणजे लॉस आहे, बरोबर की नाही. आणि आईवडिलांचं तरी पण म्हणजे दुःख तर आहेच, पण आईवडिलांचं तरी पण ठीक आहे, कारण ते समजदार आहेत, म्हणजे त्यांना अक्कल आहे. पण त्याची जी मोठी बहीण होती ना, ती विचार कर, ती फक्त 13-14 वर्षाची होती. तिला तिच्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती म्हणजे तिचा भाऊ. ती त्याच्यावरती खूप लाड करायची आणि तो आजारी असल्यामुळे ते लोक सगळेच त्याचे लाड करायचे, जे पाहिजे ते द्यायचे आणि ती त्याच्यावर खूप जास्त प्रेम करायची, दिवसभर खेळत असायची. जेव्हा तो गेला ना, तिला सगळ्यात जास्त धक्का बसला की हे काय झालं माझ्याबरोबर, कसं झालं आणि हे नक्की काय आहे. तिला कोण जाणं हेच समजत नव्हतं की नक्की हे असतं काय, कारण त्या एवढ्या लहान वयात आपण बघतसुद्धा नाही, म्हणजे समज नसते आपल्याला, बरोबर. तो भाऊ गेला तिचा आणि ती खूप जास्त दुःखात होती. तर ती जेव्हा शाळेत वगैरे सगळं गप्पच राहायची आणि जेव्हा तिच्या मैत्रिणी वगैरे बोलायच्या तेव्हा ती कोणाशीच बोलायची नाही. ठीक आहे. आणि तुला माहिती असेल की आपल्या म्हणजे हिंदू धर्मात लहान बाळ जेव्हा जातं त्याला अग्नी नाही देत तर त्याला पुरतात, बरोबर की नाही. तर त्याला पण पुरलं होतं आणि जेव्हा त्या सगळ्या विधी चालल्या होत्या ना, तेव्हा त्याची बहीण ही मोठी बहीण ही तिथे होती. तिने सगळं बघितलं होतं. तिला माहिती होतं की तिच्या भावाला कुठे त्याची काय बोलतात अंत्यसंस्कार वगैरे तिचे कुठे गेलेत, तिला माहिती होतं. एक दिवशी कारण तिच्या शाळेत वगैरे भरपूर भांडणं वगैरे झाली तिच्या मैत्रिणींची वगैरे, काहीतरी झालं आणि ती खूपच जास्त उदास होती आणि रडत होती आणि तिला खूप जास्त तिच्या भावाची आठवण येत होती. ते गेलं, ती शाळेतून आले, दुपारच्या वेळी त्याच ठिकाणी गेली जे त्या भावाला पुरलं होतं. ते त्या ठिकाणी गेली आणि तिथे ती त्याच्याशी बोलू लागली. म्हणजे असतं ना, अरे कुठे आहेस तू, रडत रडत बोलते की मला तुझी आठवण येते, माझ्याबरोबर कोण खेळत नाही, तू गेलास, आई बाबाही माझ्यावर आता लक्ष देत नाही, तू ये, परत ये, असं असं ती बोलू लागली. ठीक आहे. आणि ते बोलून बोलून अर्धा एक तास असून काही लोक वगैरे जमून तिला परत पाठवलं तिथे. पण इथे ट्विस्ट हा होता ना की जेव्हा ती गेली होती तेव्हा ती एकटी होती आणि जेव्हा ती आली तेव्हा ती एकटी नव्हती आली. संध्याकाळी जेव्हा ती खेळत होती तिच्याबरोबर अजूनही एक व्यक्ती खेळायला लागला, तो तिला दिसत नव्हता. म्हणजे तिचा भाऊ तिच्याबरोबर परत आला होता. तिथून ती तिच्या भावाला घेऊन आली होती. तो काही दिवस तरी तिच्यावर खेळायचा, तिच्यावर राहायचा आणि तिला असं होतं की ती जगात सगळ्यात जास्त खुश होती कारण तिचा भाऊ परत आला होता. तिला तो दिसायचा नाही, फक्त तिच्यावर खेळायचा, पण ती त्याच्यातच समाधानी होती की चल तू आलायस ना, असं असं. तर सुरुवातीला खेळला वगैरे, काही दिवसानंतर तो तिच्याशी बोलायला लागला. दीदी कशी आहे? आलीस का शाळेतून? दीदी सोबत खेळूया ना क्रिकेट. ती पण बोलायची, खेळायची, एकटी राहायची आणि खुश राहायची. आईवडिलांना वाटलं की चला फायनली ही आता विसरते आणि ही परत नॉर्मल ह्याच्यात येते. पण तुला माहिती असेल, तू ऐकलं असेल की जेव्हा एखादा माणूस जातो ना,
तेव्हा तो आपला नसतो. माणूस जोपर्यंत ह्या पृथ्वीवर आहे आणि जो जो जिवंत आहे तोपर्यंत आपला. गेलेला कोणताही व्यक्ती आपला नसतो. तर तो जो तिचा भाऊ होता ना, नंतर जेव्हा तिच्याशी बोलायला लागला तेव्हा तो तिला बोलायचं, चाल ना दीदी, मी तुला घेऊन जातो माझ्यासोबत. आपण जाऊ तिथे, आपण खेळू तिथे. चल ना, तू उडी टाक. नाही ते उडी टाक. हे घे हे म्हणजे तो तिला आहे ना प्रोत्साहित करायला लागला. त्यांना त्या गोष्टीला कंटाळायला लागली हळूहळू, कारण हा रोज तेच बोलायचा. आता तो तिच्याशी खेळायचा कमी आणि तो जबरदस्ती जास्त करतो. तो 5 वर्षाचा मुलगा हिला रोज त्रास द्यायचा की तू इथून उडी मार, इथून जंप कर, तू इथून जंप कर. आणि ह्या गोष्टी तिला त्रास व्हायला लागला. म्हणजे ती आता परत, आणि तिचं असं होतं की नाही मी तुझ्या बाबांना नाव सांगणार. आणि तेव्हा तो बोलला की जर तू बाबांना सांगितलंस ना तर मी त्यांना पण घेऊन जाणार, मी त्यांना पण मारून टाकणार. असं मग तो लहान मुलगा तिला धमकी द्यायचा, तिची आत्महत्येची बोलायची. आणि तिला काय समजायचं नाही की नक्की काय करू, हे करू ते करू. आणि हे दिवसेंदिवस खूप वाढत गेलं. आणि त्या मुलीला असं तिने ऑलरेडी जर भाऊ गमावला तर दुःख होतं. आणि तिला ह्या गोष्टी आईवडील जाणं ह्याची अजून भीती होते, म्हणून तिने काहीच सांगितलं नाही. पण एक दिवशी ती नेहमी त्याच्या मैत्रिणींना वगैरे सांगायची की असं आहे, माझा भाऊ आलाय, हे आलाय ते आलाय. पण एक दिवशी माहिती नाही काय झालं, तो कोणता काळ होता, त्या 14 वर्षाच्या मुलीची डेड बॉडी त्यांच्या ग्राउंडवर सापडली. तिने वरून उडी मारली होती. बापरे. आणि तिचे आई वडील दोन्ही पण म्हणजे ते आपल्या आयुष्यात सगळं काही गमावून बसले होते. 2 मुलं गेले. म्हणून आपण बोलतो ना की बऱ्याचदा आपल्याला एक व्यक्ती हवी असते, पण ती कोण आहे ते आपल्याला माहिती नाही. तो खरोखर तिचा भाऊ होता की की दुसरी आत्मा होती जिने त्याचं रडणं ऐकलं तिथे स्मशानात आणि तसंच वागायला लागला जसं तिचा भाऊ वागत असेल. बरोबर. आणि अशी काही गोष्ट तिच्याबरोबर घडली, त्यांच्या परिवाराबरोबर घडली. ही हॉरर स्टोरी, म्हणजे ही सगळ्यात जास्त हॉरेबल मी म्हणू शकतो. ही हॉरर स्टोरी आहे. एक ॲनिटा डेक करून एक बाई होती. आणि ही गोष्ट मला वाटतं अमेरिका त्या साईडला घडली होती. तर मला एकदम, मी तो स्टेटही वाचला होता तिकडचा, पण आता माझी मेमरी तेवढी पॉवरफुल नाही त्यामुळे मी विसरलो आहे. पण ही गोष्ट आहे भाई अनिटा डेक म्हणून एका बाईची. ही बाई सगळ्यात जास्त क्रूर बाई होती. असं म्हणतात की जेव्हा ती तरुण होती ना, ती सगळ्यात सुंदर दिसायची. आणि तिचा जो हास्य होता, तिची स्माईल होती ना, तिच्यावर लाखो लोक फिदा होती. लाखो लोक नाही म्हणजे असं बोलायला बोलतोय मी, पण ती तिच्या एरियामध्ये वगैरे बरं पॉप्युलर होती कारण सुंदर दिसायची. प्रत्येक मुलाला तिच्याबरोबर लग्न करायचं होतं, बरोबर. आणि तिचे बरेच असे बॉयफ्रेंड्स वगैरे राहिले होते इन पास्ट, असं बरंच चाललं होतं. पण मी बोलतो की ती वन ऑफ द मोस्ट इनह्युमन ॲक्टिव्हिटी करायची. म्हणजे मनुष्य असे काही गोष्टी करणारच नाही ज्या ती करायची. तिचा जर मी तुला खरा फोटोही दाखवला तरी ती खूप खूप विचित्र दिसते. म्हणजे तिची जर लास्ट स्माईल बघितलीस ना, तेही बघून तू घाबरून जाशील, एवढी खतरनाक आणि एवढी वाईट होती. ॲनिटा डेकचं असं होतं ना, तिने 6 वेळा लग्न केलं होतं. तिचे 6 नवरे होते. आणि तुला माहिती आहे ती तिच्या नवऱ्यांबरोबर काय करायची? ती लग्न झाल्यानंतर काही महिने त्यांच्यावर थांबायची, त्यांचा वापर करायची. आणि जर कोणती एक गोष्ट तिला नाही पटली तर ती त्याच नवऱ्याला मारायची आणि त्याचे तुकडे 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 करून जे तिचे पाहुणे यायचे ना त्यांना खायला द्यायची. बापरे. त्यांच्या जेवणात टाकून द्यायची. तुला माहिती आहे वेस्टर्न कल्चरमध्ये खूप नॉर्मल आहे की लोक डिवोर्स करून दुसरे लग्न करतात. 2, 3, 4, 5 लग्न होणं हे कॉमन आहे तिथे, बरोबर. तर ती जेव्हा दुसरा लग्न करायची ना, म्हणजे दुसरा एक शोधून ठेवायची कारण जे बॉयफ्रेंड्स खूप असायचे, तर लग्न करायचे तेव्हा जेव्हा त्यांचा तो फेस्ट असायचा, जेव्हा त्यांचं गेट टुगेदर असायचं ना, त्या लोकांनाही तिच्या गेल्या नवऱ्याचे बॉडी पार्ट्स जेवणात टाकून द्यायची, मांस जेवणात टाकून द्यायचे, ते लोक खायचे. आणि हे चालूच होतं. आणि ती त्यांना स्वतःही खायची. तिला मांस आवडायचं, माणसाचं मांस वगैरे खायला आवडायचं तिला. आणि हे तोपर्यंत सुरू राहिलं जोपर्यंत 6वा नवरा, मी जर नाव विसरलं, 6व्या नवऱ्यानी जेव्हा तो त्याच्या रूममध्ये साफसफाई करत होता, काहीतरी करत होता, आणि तिला ॲनिटाची एक डायरी मिळाली. आणि त्या डायरीमध्ये तिने
सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. आणि त्याने ते वाचताच तो सगळ्यात जास्त घाबरला. म्हणजे किंचाळायचं होतं पण त्याने तोंड कपटून काही नाही झालं असं त्याने प्रिटेंड केलं आणि ॲनिटासमोर जाऊन सगळं नॉर्मल आहे असं तो जाऊन होता. आणि समोर बघितलं तर काही लोक त्यांचे पाहुणे वगैरे आले होते आणि त्यांना जेवण वाढत होती ॲनिटा. आणि ह्यालाही जेवण वाढलं. आता ह्याला माहिती आहे की त्या जेवणात काय आहे आणि तो जेवण खात नव्हता. हे ॲनिटाने बघितलं की हा खात नाही आहे. तितक्यात ॲनिटा त्याच्या जवळ आली आणि त्याला बोलली, यू आर द नेक्स्ट. बापरे. तो तिथून घाबरला. तो तिथून उठला आणि धावत पोलीस स्टेशनकडे गेला. ॲनिटाही चाकू घेऊन त्याच्या मागे मागे पळाली पण तो जोरात धावला, पोलिसांकडे गेला. आणि थोड्या वेळाने पोलीस वगैरे आले. त्याचं घर वगैरे तपासलं त्यांना काहीच सापडलं नाही. आणि मग पोलिसांना सापडलं की त्याच्या घराच्या खाली एक बेसमेंट होता आणि बेसमेंटमध्ये त्यांनी अशा तिचे जे 5 नवरे होते ना त्यांची बॉडी ठेवली होती एकावर एक. आणि ती रोज तिथून त्यांचा एक मांस काढायची, खायची आणि अशाच गोष्टी व्हायच्या. तर हे मला वाटतं ही तिचं काहीतरी एक राक्षसी प्रॅक्टिस असते ना, काहीतरी पूजा आणि काय काय माहिती नाही कोणती विद्या तिला आहे. पण त्या बाईला जेव्हा तू बघशील ना काहीतरी आहे. ती काहीतरी लपवते आणि काहीतरी ती वेगळंच विचित्र करत होती असं वाटलं. तू अजून एक गोष्ट बोलला होता की एक माणूस माणसाला खाल्लं होतं. तुला खरं बोलणं तर मला हे जे ट्रू क्राईम जे घडल्यात असे जे घडल्यात, खून केलं आहे कोणी कोणाचा, तर त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे हे माझं वन ऑफ द फेवरेट जॉनर आहे. मला अभ्यास करायला आवडतं, मला वाचायला आवडतं. क्युरिओसिटी पण आहे. एक्झॅक्टली. आणि मी बरेच असे वाचत असतो फ्री टाईममध्ये. पण असं होतं की मी ह्याच्या आधी टाकलेत पण आहे पण मला माहिती नाही की आपल्या ऑडियन्सला ते केवढं आवडेल. तर मंडळी जर आपल्या पॉडकास्टवर ते ट्रू क्राईम स्टोरीज असे जर ऐकायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. त्यांच्यानी मला कळेल तर मी अजून अशा बऱ्याच गोष्टी आणेन ट्रू क्राईमच्या. कारण मी बोलतो या हॉरर स्टोरी काहीच नाही आहे. जेव्हा तुम्ही ट्रू क्राईम ऐकाल ना तुम्ही बोलाल बापरे अशाही गोष्टी होतात. तर नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा तर आपण तसं मग बनवू. ठीक आहे मंडळी. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.